नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? सो चला, काल शिवलेले ब्लाऊज मी तुम्हाला दाखवणार आहे आज. तर बघा, हा एक शिवलेला ही लेस बघा किती छान वाटते. तर बघा, एकदम परफेक्ट आणि एकदम मॅचिंग झालेली आहे लेस आणि का नाही एकदम छान दिसते. तर हे क्लायंटला मी दाखवत असते. तुम्हाला तर माहिती माझ्याकडे किती व्हरायटी आहे लेसमध्ये. तर मी त्यांना दाखवली तर त्यांनी ही चॉईस केली, आपण ही लेस लावून दिली. आत्ता 2-4 दिवसापूर्वी पण एका ब्लाऊजला मी ही लावली होती. म्हणजे आरी वर्क करण्यापेक्षा खूप चांगलं आहे. कमी पैशामध्ये तुम्हाला ब्लाऊजला डिझाईन पण होते आणि छान पण वाटतं. सो ह्या ब्लाऊजचे मी 300 रुपये शिलाई घेतलेली आहे आणि आपले ह्या लेसचे चार्ज वेगळे लागलेले आहेत. ओके, आणि ती लेस आपल्याकडूनच आहे त्याच्यामुळे त्याचे चार्ज मी वेगळे घेते. फक्त शिलाई सांगितली तुम्हाला 350. ओके, सो चला, आता हा एक ब्लाऊज आहे बेबी पिंक कलरचा नेटच्या साडीवरचा ब्लाऊज शिवलेला आहे. सिंपल गोलगळा आणि हे एक छोटंसं असं बटरफ्लाय लावले. तिथं अजून मला एक बटन लावायचं बाकी आहे इथे मधी. आणि याला एक गोपीबाई स्लीव्ज बनवलेत बघू शकता तुम्ही ट्रान्सपरंटमध्ये. आणि मला काल एक व्हिडिओ बनवायचा होता की सगळ्यांचं असं म्हणणं असतं बघा, आपण नेटची स्लीव्ज शिवतो तेव्हा जो आतला कपडा आहे ना, हा तो इकडं दिसतो ना काही वेळेस. तर मी त्याला टिप कशी मारली काय, आता हे तुम्हाला लगेच दिसत असेल की याच्यामध्ये तो आपला इकडचा कपडा ना जो आहे ना शिलाईमधील, तो इकडं अजिबात दिसत नाही आहे बघा. एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये आलेला आहे. तुम्हाला कसा वाटतं मला नक्की सांगा बघा. आणि याची पण स्लीव्स तशीच आहे, एकदम छान. म्हणजे अजिबात त्याला कुठेही कपडा त्याचा बाहेर दिसलेला नाही. कारण जेव्हा आपण ट्रान्सपरंट शिवतो ना, तेव्हा शिलाईमध्ये जो उरलेला कपडा असतो तो इकडं आला ना, त्याची पूर्ण ब्लाऊजची फिनिशिंग सगळी खराब होते. त्याच्यामुळे जेव्हा ट्रान्सपरंट ब्लाऊज शिवतो आपण नेटचा, म्हणजे त्याला विदाउट अस्तर म्हणजे अस्तर वगैरे नाही लावायचं, तेव्हा अशी नक्की ट्रिक ट्राय करत जा. बघा, मी इथे वरून अशी दाबटीप दिलेली, म्हणजे जो आतला कपडा आहे हो जो इकडं आलेला आहे ना, तो इकडं जाऊ नये म्हणून. बघा, गेल्यावर तर इकडं जर केला आपण तर हे वेगळंच कसं तरी दिसतं, म्हणजे कातरलेला आपण कपडा. आणि जेव्हा इकडे येतो ना, तेव्हा एकदम फिनिशिंगमध्ये स्लीव्ज दिसतात, एकच नंबर. तर पूर्ण प्रिन्सेस कटची फिनिशिंग बघू शकता. आणि हे ना, ही बाहीची डिझाईन आहे, त्याच्यामुळे मी दोन्ही पण साईडला घेतलेली आहे ती. आणि स्लीव्जला आपल्याला एकदम प्लेन नेट लावायचं होतं म्हणून तर ती डिझाईन आपण तिथे घेतली, दोन्ही साईडला पण त्याच जागेवर. बघू शकता तुम्ही, हे बघा. सो चला, हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. या ब्लाऊजची मी 400 रुपये शिलाई घेतलेली आहे. प्रिन्सेस कटची 350 रुपये घेते आणि डिझाईनची 50 रुपये एक्स्ट्रा घेते. ओके, सो चला, तुम्हाला समजलं असेल. आणि हा बघा, हा पण एकदम सिम्पल गोल गळा घेतलेला आहे याचा. हा पण प्रिन्सेस कट आहे. तर 350 रुपये मी शिलाई घेतली. तर फिनिशिंग बघू शकता. याला काय फिल्टर वगैरे काहीच नाही आहे, एकदम मस्त आणि एकदम प्रॉपर आणि म्हणजे व्यवस्थित दिसणारी फिनिशिंग. म्हणजे असं काही नाही याला फिल्टर यूज केलं काही नाही. बघा, बघू शकता तुम्ही. हे 3 आणखीन एक वरती त्याला दाखवतो. म्हणजे काल हे आपले 4 ब्लाऊज मी स्टिचिंग करून गेले होते. हा एक शिवलेला आहे, याला पण सिंपल गोल गळा घेतलेला आहे, कमरेला लेस लावलेली नॉड. आणि हे बघा, सिंपल प्रिन्सेस कट आहे. असं दाखवते म्हणजे मला पण एकदम सोपं पडा दाखवायला. हा थोडासा पीस खूप चुरगळल्यासारखा होता, मी तरी बरोबर म्हणजे असं केला, कारण काय आहे ना बघा, प्रेस करावे लागलेला. पण सो बघा, एकदम छान आलेलं. फिनिशिंग जेवढी द्यायची होती तेवढी दिलेली मी प्रॉपर. बघा, तुम्ही अशी दाबटीप मारतात का मला ते नक्की सांगा. ओके.